कोल्हापुरातील संदीप गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा लागल्यात। पहाटे 5 वाजल्यापासून ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत। अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक या लांब रांगा लागल्याचं चित्र आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत असतानाही छत्रपती संभाजीनगरातील संदीप गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या या रांगा लागल्यात। पहाटे 5 वाजल्यापासून ग्राहक रांगेत उभे, त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता। याचाच आढावा घेत ग्राहकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापुरातल्या संभाजीनगरातल्या संदीप गॅस एजन्सी समोर पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या रांगा लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच या ठिकाणी गोंधळ उडालेला होता आणि सध्याचे आपण दृश्य पाहतोय की किती मोठ्या प्रमाणावरती गॅस सिलेंडरच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। खरं तर हा संपूर्ण परिसर आहे तो गजबजलेला परिसर असतो आणि या ठिकाणी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रांगा लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणतः अर्धा किलोमीटरपेक्षा लांब या ठिकाणी रांग गेले तरी सगळे सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी रांगेत उभं राहिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं परिस्थिती सध्या बिघडत चाललेली आहे। एकीकडे आखाती देशातील उद्योजन परिस्थितीमुळं या ठिकाणी खरं तर नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। ताई काय सांगाल किती वेळ थांबलाय? 5 वाजता आले मी, बरोबर 5ला इथं आले। 5 वाजल्यापासून आत्ता निर्णय झाला, ते बी नाही होय करत वादावाद करत ते मिटवलं गेलं आणि आता ते द्यायला तयार झाले। जागेला सिलेंडर देणार आहेत। आता तुम्ही केव्हापासून थांबले दादा? मी 7ला आलोय सर। अजून काय टाकी मिळाली नाही, तर अजून काय लोड आलेला नाही। 10:30 वाजलेले आहेत तरी पण काय मिळालेलं नाही। 24 तारखेला नंबर लावला होता, पावती वगैरे काढलेली आहे तरी पण मिळालेलं नाही अजूनपर्यंत। 8 ते 15 दिवसापासून तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ज्या आहेत त्या रांगा लागलेल्या होत्या आणि तशाच रांगा या नेहमी ह्या ठिकाणी नेहमी लागलेल्या असतात आणि वाद देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे पोलीस देखील आलेले आहेत आणि एकूणच पाहिलं तर याच एजन्सीसमोर ग्राहक अगदी संतापल्याचं चित्र आपल्याला दिसून आलेलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।